बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. म्हणजे लोक काय म्हणतात, लोक कशाला पाहिजे, परमार्थात पडलेले लोक काय सांगतात, परमार्थात बुद्धीचं काम नाही, श्रद्धेचं काम. म्हणून तुम्ही आमच्यावर श्रद्धा ठेवा आणि तुमची बुद्धी चालू नका, डोकं चालू नका. म्हणजे थोडक्यात तुम्ही निर्बुद्ध व्हा, बिनडोक व्हा, तर तुम्हाला देव मिळेल. असे सांगणारे बिनडोक लोक आहेत. अशी वस्तुस्थिती नाही. हा बुद्धीचाच प्रांत आहे. आणि हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, बुद्धियोगम तम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती. ते किती स्पष्ट शब्द सांगितले. बुद्धीचे वैभव, म्हणजे बुद्धीचं वैभव आहेच. चंद्रावर गेले माणूस, चंद्रावर गेला, बुद्धीचं वैभव आहेच. मोबाईल बुद्धीचं वैभव आहे. टेलिफोन, विमान हे बुद्धीचं वैभव आहे. पण सगळ्यात बुद्धीचं वैभव म्हणजे एका केशी राजे सकळ सिद्धी. हेही बुद्धीचंच वैभव आहे. हेही बुद्धीचंच वैभव आहे, हे लक्षात ठेवा. पण गंमत अशी झालेली आहे की परमार्थाच्या प्रांतामध्ये जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे, त्याची जी काही कारणं आहे, त्याच्यामध्ये हे कारण आहे की बुद्धीतला, म्हणजे बुद्धी नाहीच चालवायची, फक्त श्रद्धा. मग त्याला प्रमाण काय, श्रद्धावान लभते ज्ञानम, हे गीतेमधलं जे आहे ते देतात. पण हे कोणी देत नाही, हे कोणी देत नाही. सांगायचा मुद्दा असा की या ठिकाणी बुद्धीच, पण ती बुद्धी जी आहे ती सूक्ष्म करायला पाहिजे. आज आपली बुद्धी जी आहे ती स्थूल आहे. आज आपली बुद्धी जी आहे ती स्थूल आहे. इतकंच नव्हे तर आपल्याला एखादं अभ्यास करायचा असेल, एखादं ध्येय गाठायचं असेल, त्यासाठी जे काही करायचं असेल प्रयत्न, तेव्हासुद्धा आपल्याला बुद्धी सूक्ष्मच करावी लागते. त्यावेळेला सुद्धा बुद्धी सूक्ष्मच करावी लागते. तसं या ठिकाणी आहे की या ठिकाणी बुद्धी देवाला सन्मुख असेल तर आपल्याला माहिती आहे ती जीवाची बाधा होऊ शकते. आणि ती देवाला जर सन्मुख झाली तर ती देवाची राधा होते. म्हणून ही जीवाला जी बाधा झालेली आहे बुद्धीची, ही बुद्धीची बाधा काय झालेली आहे, त्याला शास्त्रामध्ये देहबुद्धी म्हटलंय. त्याला शास्त्रामध्ये देहबुद्धी म्हटलंय. पण तितक्या खोलामध्ये मी आता जात नाही. पण सांगायचा मुद्दा म्हणजे असा की आपली जी बुद्धी आहे, ही बुद्धी आपल्याला सूक्ष्म केल्याशिवाय, तीक्ष्ण केल्याशिवाय, वळवल्याशिवाय, तिला वळवल्याशिवाय ती तीक्ष्ण होत नाही. आणि ती वळवायचं करायचं म्हणजे काय, आता एखादा मुलगा असतो, तो अभ्यास करायला बसलेला आहे, इतक्या काहीतरी कारण काढतो आणि तिथून पळ काढतो. मग वडील काय करतात, त्याला धरतात आणि पुन्हा तिकडे येऊन आणून बसवतात, बस कर अभ्यास. पुन्हा तो काहीतरी कारण काढतो, पाणी प्यायचं वगैरे, आणि वेळ काढतो. पुन्हा वडील त्याला धरतात आणि बस अभ्यासाला. ह्याला काय म्हणतात, याला प्रत्याहार म्हणतात. शास्त्रामध्ये त्याला प्रत्याहार म्हणतात. असं ओढून आणायचं, कळलं की नाही. असं ओढून आणलं ना की एकदम तो स्थिर होतो. मग ध्यान, तो आणखीन स्थिर झाला ना की मग समाधी, कळलं की नाही. म्हणजे त्याची अभ्यासात समाधी लागते. तसं या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपलं मन जे, आपली बुद्धी जी आहे ना, ती आपण वळवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला गुंगारा देते आणि पुन्हा ती जगाला सन्मुख होते. आणि मग जगातल्या भानगडी करत बसते. शेवटी भानगडी कोण करतो, बुद्धीच. देवाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य बुद्धीच. मी या ठिकाणी बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे चारी मिळून एक असं तत्व धरलेलं आहे. त्यातलं बारीक बारीक फरक मी आता सांगत नाही. म्हणून मी मन, बुद्धी असे शब्द वापरतो. चित्त, हे जे मन आहे
बुद्धी आहे ती उफराटी तुम्हाला करता आली पाहिजे. तुका म्हणे मन उफराटी होय तरी हे अपाय मावळत. तरच सगळे अपाय जे आहेत देवाच्या आड येणारे ते दूर होतात. मावळती म्हणजे दूर होतात. म्हणून हा वळवण्याचा जो प्रकार आहे तोच कठीण आहे. म्हणून पुष्कळ लोक नाही ना ते प्रयत्न करतात, ते सोडून देतात. पण आमच्या मागे लागतं, आम्हाला ती दिव्य साधनं द्या, आम्हाला दिव्य साधनं, देवी साधन. अरे बुवा ते कठीण आहे, तुम्हाला ते जमणार नाही, सांगितलं तरी ऐकत नाहीत. कळलं की नाही? मग शेवटी मी देतो, घे बाबा. कळलं की नाही? मग त्यांना कळतं की बाबा सद्गुरू सांगत होते खरं आहे, हे इतकं सहजासहजी जमण्याजोगं नाही. म्हणून सांगायचा मुद्दा असा की एकदा तुम्हाला सद्गुरूने देव दाखविला आतमध्ये, देव सद्गुरू दाखवतात ते ठिकाण कोठे, तिथे पाहायचं कसं, हे तुम्हाला एकदा कळलं ना की मग तुमचं काम होतं. आणि म्हणून त्याच्यासाठी एकदा सद्गुरूने देव दाखवला ना की त्या ठिकाणी तुम्हाला सतत सतत बुद्धीला वळवता आलं पाहिजे. आणि हे बुद्धीला वळवण्याचं जे काम आहे, सुरुवातीला जेवढं कठीण वाटतं ना तेवढं नंतर सोपं होत जातं. कुठली गोष्ट तशीच आहे, सुरुवातीला कठीण वाटते, नंतर सोपी वाटते. पण एकदा तुमचं ते काम झालं ना वळवण्याचं की मग तेच तुम्हाला मदत करतं. तुका म्हणे चित्त थोडे आहे थोडे आहे, चित्त सहाय्य झाली. या चित्त सहाय्य झालं ना की सगळं सोपं आहे. मन एकदा सहाय्यभूत झालं ना की सगळं सोपं आहे. बुद्धी एकदा तुम्हाला सहाय्यभूत झाली की सगळं सोपं आहे. पण ती सहाय्य कधी करते? मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलगा अभ्यास कधी करतो? पुन्हा 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 त्याला आणून बसवावं लागतं. म्हणून सुरुवातीलाच फक्त कठीण असतं. आता लहान मुली बघा, जेव्हा खोबरं कातायला शिकतात बघा आईच्या हाताखाली, सुरुवातीला जमतं का? मग खोबरं काता 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 हळूहळू सवय झाली की मग ते सहज होऊन जातं. पोळ्या सुरुवातीला लाटतात ना तर काय आकार घेईल ती पोळी ते ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही. मग षटकार काय, चौकार काय, कुठलेही आकार. कळलं की नाही? नाही ज्या आकार, अव्यक्त अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, तसं त्या पोळीला नाही ज्या आकार, अशा पोळ्या ती मुलगी करते. पण एकदा तिला चांगला अभ्यास झाला, सराईत झाली की मग ती पोळी करणार, ती वाटोळीच करणार का सहज. म्हणून ही सहजता येण्यासाठी अभ्यास. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुर्गम नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मी. मग दुसरा पर्याय नाही. तुम्ही मग आम्हाला डोक्यावर हात ठेवा, तुम्ही ठेवत नाही तर आम्ही दुसरीकडे जातो. मग ते ठेवतात डोक्यावर हात आणि फिरवतात. डोक्यावर हात ठेवून जर झालं असतं ना तर ज्ञानेश्वर महाराजांनी कशाला ज्ञानेश्वर लिहिली असती? पंक्तीला बसतात ना लोक जेवायला, तसं पंक्तीला बसवलं असतं आपल्या सगळ्या शिष्यांना आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवल्यावर झाला साक्षात्कार. मग त्यांना दिली असती सिद्धी, ठेव दुसऱ्यांच्या डोक्यावर हात. असं झालं असतं तर किती बरं आलं असतं. असे होणे नाही. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मी. अभ्यासाला पर्यायच नाही. मग तो शाळेतला अभ्यास असो, कॉलेजमधला अभ्यास असो, क्रिकेटमधला अभ्यास असो. क्रिकेटमध्ये अभ्यास लागतो. उगीच कोण हे सेंचुरी मारत नाही, त्याला अभ्यास करावा लागतो. न ते बॅट घेतली, आता मी सेंचुरी मारतो, मग भोपळा फोडून येईल परत. पहिल्याच बॉलला आऊट. अभ्यास अभ्यास असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण इथे थोडाच अभ्यास करावा लागतो, थोडा वेळच करावा लागतो.
तेवढं जर जमलं तर मग त्याच्या भाग्याला सीमा नाही. मग त्यांनी काय होतं मी सांगू का? काय होतं सांगू का? इच्छावे ते जवळी आले, ऐसे केले विठ्ठले, असं म्हटलेलं आहे की तुमचं सगळ्या इच्छा पूर्ण होतात, तुमचे संकल्प सिद्ध होतात, देवाची प्राप्ती तर होतेच, सगळं काय होतं की नाही. मनाला शांती मिळते ती वेगळीच, मनाला एक शांती मिळते ती वेगळीच. हे सगळं जे आहे, सुख शांती समाधान आनंद, हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला प्राप्त होतं. कारण ते सर्व जिथे आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर म्हटलेलं आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता तो हा विठ्ठल बरवा म्हटल्यानंतर बाकीचे लोक भजन करतात कसे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. अरे काय भजन चाललंय का काय चाललंय? कळलं की नाही? भजन चालले उपराटे, काय म्हणतो ते तोच जाणे, असं एक तुकारामांनी जावं काय. भजन चालले उपराटे म्हणजे काहीतरी भजन करतो आहे आणि तो काय बोलतो ते त्याला कळत नाही, असं नाही. तो हा विठ्ठल बरोबर म्हणजे काय? तो तुम्ही काय करता? देव म्हटल्यानंतर तुम्ही काय करता? सर्व लोक उपरवाला असं म्हणता की नाही, बोट वर करता, उपरवाला. म्हणून तो तो विठ्ठल आहे ना, तो हा विठ्ठल आहे. हे त्यांना सांगायचं ज्ञानेश्वर महाराज. तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे किती बरवा? तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. महा राम कसा आहे? सर्व सुखाचा आराम आहे, सर्व आनंदाचा निधान आहे. आणि म्हणून काल मी सांगितलं, जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले, की जीवाचं जीवन म्हणजे विठ्ठल आहे. जीवाचं जीवन असं, जीवाचं जीवन याचा अर्थ काय? की तू माझं सर्वस्व आहे, तू माझं सर्वस्व आहे, असं देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझं सर्वस्व आहे विठ्ठल. आणि ते विठ्ठल निधान सापडले कोणामुळे? सद्गुरु वाचवणी सापडे न सोय धरावे ते पाय. शेवटी तुकाराम महाराजांनी शिक्षण मारली. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. किती सुंदर. म्हणून हा जो ज्ञानमार्ग आहे, या ज्ञानमार्गाने तुम्ही जर गेलात तर देव अगदी सहज, लवकर, कमी कष्टात प्राप्त होतो. पण धोपट मार्गाने गेलात तर मात्र वेळ लागतो. म्हणून नामस्मरण हा धोपट मार्ग आहे आणि सद्गुरूंचा जो ज्ञान मार्ग आहे तो डोंगर चढून जाणारा मार्ग आहे. ह्या मार्गाने की ह्या जायचं का त्या मार्गाने जायचा हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनराव, तुम्ही आम्ही काय करायचं ते सांगा. हे तुम्ही काय काय मोठं मोठं सांगता आणि आम्हाला ते हेही कळत नाही तेही कळत नाही. मी तुम्हाला हे का सांगतो कळलं की नाही? ते सांगण्याचा माझा उद्देश असतो की मी तुम्हाला हे सांगितलं नाही असं उद्या म्हटलं कामा नये. उद्या म्हणजे माझ्या मागे, पण सद्गुरूने आम्हाला हे काहीच सांगितलं नाही असं तुम्ही म्हणू नये. आम्हाला सद्गुरूने दिलेलं होतं पण आम्ही ते केलं नाही, त्याचा पश्चाताप मग होण्यापेक्षा आता अभ्यास करा. जास्त वेळ लागत नाही त्याला, थोडा वेळ लागतो, पण तो वेळ द्यायला पाहिजे. थोडा वेळ पण द्यायला पाहिजे या अभ्यासासाठी. कसा करायचं असं सांगितलं, कुठे बघायचं, कुठे शोधायचं, सगळं सांगितलं, सगळं सांगितलं. आता मी सांगितलं
की डोळे उघडले तरी दिसतो. हे कसं काय हो वामनराव? डोळे मिटून ठीक आहे, पण डोळे उघडे ठेवल्यानंतर सुद्धा तोच दिसतो, तोच दिसतो. कारण का, एकदा तो दिसला ना की तोच तुम्हाला सर्व ठिकाणी दिसायला लागतो. तुकाराम महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं याचं. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. चित्त चैतन्य पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. असं म्हटलेलं आहे. वृत्ती हरिमय म्हणजे मन हरिमय, चित्त हरिमय, बुद्धी हरिमय, अहंकार हरिमय. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे मारावे लागत नाही, आणि मारायला जाल ना तर तुम्ही माराल. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आहे ना, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, परिवर्तन होतं. कामाचं रूपांतर प्रेमात, क्रोधाचं रूपांतर शांतीत, लोभाचं रूपांतर तुष्टी म्हणजे संतुष्ट सततम योगी म्हटलंय की नाही. तृप्ती दुसरा शब्द, तृप्ती. लोभाच्या जागी तृप्ती, त्याचं वर्ण परिवर्तन होतं. मोहाचं परिवर्तन विवेकात, मत ज्याला म्हणतात त्याचं रूपांतर नम्रतेत, आणि मत्सर करण्याची जी आपल्याला सवय लागली ना त्याचं रूपांतर आदरात होतं. सगळं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं, सगळं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून एखाद्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं की नाही हे बघण्या म्हणजे अगदी सोपा उपाय तुकाराम सांगितला. नम्र झाला भूता तेरे कोंडिले आनंद. तो नम्र झालेला आहे. बाहेरून कळतं की नाही? बाहेरून आपल्याला कळतं, बाकीच्या गोष्टी सगळ्या आत झाल्या, बाहेरून कळतं की नाही? बाहेरून कळण्यासारखी गोष्ट सर्वात म्हणजे नम्रता. त्या मत्सर करतो का आदर करतोय आत कसं कळणार? पण हा नम्र आहे का अहंकारी आहे हे कळतं की नाही? कळतं आपल्याला. किंवा बोलण्यातून कळतं, चालण्यातून कळतं, वागण्यातून कळतं. अहंकार आहे ना, मग अजून याला कशाचाच पत्ता लागलेला नाही. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. कळ की नाही? मग खरं सांगू का, देव झाला मग अहंकार गेला, हे खरं आहे. मग आता याच्यातलं खरं कुठलं, हे खरं कुठं? दोन्ही खरं आहे. मी कालच सांगितलं, त्याला इंग्लिशमध्ये विशेष सर्कल म्हणतात. तर हा जो सगळा परमार्थ आहे, हा सगळा देवाचा प्रांत आहे, हा फक्त परमार्थ करणाऱ्या लोकांसाठीच आहे असं नाही. हा तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी आहे. पाणी सर्वांसाठी आहे. असं नाही काय पाणी म्हणजे कोण बाबा जे म्हातारे झालेले आहे ना त्यांना द्या पाणी, आम्हाला पाण्याची गरज नाही असं म्हणाल तुम्ही? तसं देव सगळं म्हातारपणी, आम्हाला आता देवाची गरज नाही असं जे म्हणतात ना ते वेडे असतात, मूर्ख असतात. देवाची गरज पावलोपावली, क्षणोक्षणी देवाची गरज आहे. मगाशी मी सांगितलं, तो आहे म्हणून आपण सर्व आहोत, तो नाही तर काहीच नाही, असं त्याचं आहे. मी किती उदाहरणं देऊ तुम्हाला. आता बघा, एक वीज जर गेली ना तर या ठिकाणी माझं बोलणं सुद्धा तुम्हाला ऐकू येणार नाही. हे सगळे दिवे गेले, आवाज गेला, दिवे गेले, हा व्हिडिओ सुद्धा काम करणार नाही, सगळं काळोख. कळलं की नाही? सगळे काळोख होऊन जाईल. तसं आपल्या जीवनामध्ये हा जो आहे ना तो गेला म्हणतात, तो कुठे जात नाही. गेला हो, तो गेला म्हणजे मेला म्हणतो आपण ना, पण मेला म्हणत नाही, आपण म्हणतो काय, तो गेला. तर लोकांनी मला एकदा विचारलं, वामनराव गेला म्हणतात तो काय? तो तर तिथेच पडलेला असतो. तो तर तिथेच पडलेला असतो, मग गेला कोण? गेला श्वास. श्वास गेला की संपलं.
श्वास गेला ना आणि तो आत जर आला नाही संपलं. तर म्हणून गेला काय, श्वास गेला. गेला काय, दृष्टी गेली. गेला काय, बोलणं गेलं. आता या देवाबद्दल सांगायचं झालं ना तर मला आणखीन 8 दिवस पाहिजे की देवाचं रूप काय, देवाचं स्वरूप काय, देव कसा आहे, तो तसा का आहे, तो करतो काय, तो किती मोठा मोठा विषय आहे. पण तो सांगायला वेळ कुठे आहे. हे उत्सव केले ना तर 2 आणि 3 दिवसामध्ये आपण काय सांगणार. तुम्ही म्हणा मग करता कशाला, करता कशाला असं म्हणाल. तर करतो आम्ही एवढ्यासाठी की थोडी एक सॅम्पल दाखवतो की नाही, हे सॅम्पल बघा. मग सॅम्पल हा बरं हा मग द्या द्या द्या, तसं हे सॅम्पल आहे. कळलं की नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.